की भरपूर लोकसंख्या झालेली आहे, स्लम एरिया वाढलेले आहे, काय त्याच्यावर अनेक प्रकार पण वाढतात. नमस्कार. आज आपण घोरपडी गाव पोलीस चौकी इथे आलो आहोत. अनेक वर्षांच्या मागणीनंतर खऱ्या अर्थानं पोलीस चौकी झाल्यानंतर नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे आपण आता जाणून घेणार आहोत. नमस्कार काका, तुमचं नाव सांगायचं? माझं नाव हिराल परदेशी, राहणार मी श्रावस्ती नगर, ज्येष्ठ नागरिक आहे. वय माझं आता 73 चालू आहे. अच्छा. या ठिकाणी 2002 पासून चौकीची अत्यंत गरज होती. कारण असं आहे की संपूर्ण परिसरामध्ये एकच कॅन्टोन्मेंटच्या परिसरामध्ये पोलीस चौकी होती. अच्छा. आणि इकडच्या लोकांची मागणी होती. आणि ज्यावेळेला हा क्रीडा संकुल झालं, याच्या अनुचित प्रकार इथं घडत होते, लोकांना त्रास होत होता. इथं सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी राहतात. त्याच्याकरता संरक्षण असावं पत्रव्यवहार केला रस्तेडी. व त्यावेळेला या लोकांनी परवानगी आणली नगरसेवकीने आणि ही चौकी स्वखर्चाने बांधून दिली. आज या चौकीचा एवढा फायदा झालेला इथं फार घोरपडी गावापासून तर जहांगीर म्हणतात भारतभोज इथपर्यंत संपूर्ण लोकांना इथं याचा फायदा होत आहे. इथे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण आता त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. पोलीस चौकी झाली आहे घोरपडी गावामध्ये. तर आपलं नाव सांगायचंय? माझं नाव नागनाथ गणपती टेकाळे. आता ह्याचं पूर्वीचं बॅकग्राऊंड सांगू का थोडंसं? हो, चालेल. पूर्वी काय होतं, ग्राउंड होतं रिकामं आणि ते टाकीच्या शेजारी एक हॉल बांधलेला आहे. त्या ठिकाणी छोटे मोठे फंक्शन व्हायचे आणि ते फंक्शन झाल्यानंतर लोक ते जेवण वगैरे झाले ना, त्याचं वेस्टेज सगळं ग्राउंडवर फेकायचे आणि त्याच्यामुळं तो कचरा तर खूपच व्हायचा आणि गंदगी पण पसरायची. आणि ओपन मैदान असल्यामुळं संध्याकाळी सर्रास लोक ड्रिंक करायचे संध्याकाळचा. तो एक प्रकार झाला. आणि त्याच्यानंतर मध्ये काय होतं, गणपतीच्या वेळेस जे हे ढोल ताशा आहेत ह्याची प्रॅक्टिस इथे व्हायची आणि त्याचा खूप त्रास व्हायचा. आणि त्याच्यामुळं मग आता हे करण्यासाठी आम्ही हे सगळे ज्येष्ठ नागरिक ह्या कॉलनीतले जेवढे काही असतील 5-25 लोकांना अप्लिकेशन करून ते कॉर्पोरेशनला, आयुक्त, पोलीस कमिशनर, प्रत्येक नगरसेवकाला देऊन त्याचं आम्ही पुरा फॉलोअप करून त्याचे हे करून ते आम्ही ते बंद केलं. त्याच्यामुळं आता अगदी कसल्याच प्रकारचा त्रास नाही. पाठीमागून चौकी असल्यामुळं अगदी शांतता आहे. उलट शेजारी ग्राउंड पण केलेलं आहे त्याने मुलाला खेळायला आणि इतर माणसं वॉकिंगला वगैरे सकाळी संध्याकाळी करतात. त्याच्यामुळे खूप सोय झालेली आहे तिची. ते सगळं ते दाहेर करणं केलेलं आहे ते मला माहित आहे. अच्छा. आहेत, आपण त्यांना आता विचारूया की पोलीस चौकी झाल्यानंतर काय बदल झाला किंवा त्यांना पोलीस चौकी झाली म्हणून काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया द्या. आम्हाला चांगलं वाटतं इथं राहिल्यास. पोलीस चौकी म्हणजे सगळं सुरक्षित आहे, म्हणजे गार्डन पण चांगलं राहतंय, सगळं चांगलं आहे, व्यवस्थिशीर आहे, कुणी कुणाचे भांडण नाही, तंटा नाही, सगळं व्यवस्थिशीर आहे. आणि नागरिकांना जो त्रास होत होता आता तोही कमी झालेला आहे. काही त्रास नाही, सगळं चांगलं आहे. म्हणजे तुम्ही खुश आहात की आपल्या परिसरामध्ये पोलीस चौकी आहे. तुम्ही तुमचं नाव सांगायचं? माझं नाव कल्पना सुभाष शिंदे. पोलीस चौकी झाल्यापासून महिला अशा सकाळी 5 वाजता पासून कसरतला ह्याला येतात, फिरतात.